सर्वप्रथम सर्वांना जय सेवालाल, जय भीम. आज एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार प्रवण करायला लावणारा विषय घेऊन आलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विषय आहे, तो विषय आहे भारताची जी संसद आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, जी दिल्लीमध्ये असलेलं जी संसद ज्या जागेवर ज्या ठिकाणी उभी आहे, ती जागा, ती जमीन जी आहे, ती मूळ कोणाची आहे किंवा इतिहासामध्ये कुठले राजे महाराजे यांच्या मालकीची होती का, ते बघायचं आहे. तर मग याच्यासाठी मी आपल्याला सर्वप्रथम मध्ययुगीन भारतामध्ये मी आपल्याला घेऊन जातो. तर 15व्या शतकामध्ये सगळीकडे त्या काळामध्ये मुघलांचं राज्य होतं आणि मुघलांनी लाखा बंजारा म्हणजे लखीशाह बंजारा नावाचे त्या काळामध्ये, ज्यांचा जन्म मुझफ्फरनगर आजचे पंजाब या ठिकाणी झाला, त्यांनी 4 गावे इनाम म्हणून दिलेली होती. त्याच्यातलं पहिलं आहे रायसीना, दुसरं आहे नरेला, आणि ज्या ठिकाणी आजचं संसद भवन आहे त्या ठिकाणी रायसीना, या ठिकाणी नरेला आणि मालचा, अशा प्रकारची 4 गावं मुघलांनी त्यांना दिलेली होती इनाम म्हणून. आणि मग विषय हा आहे की मग ती जी 4 गावं आहेत, ती 4 गावाचे ते वतनदार होते, सरदार होते, मालक होते. आणि मग नेमकं मग लाखा बंजारा हा कोण होता हे सर्वप्रथम बघणं गरजेचं आहे. की लाखा नावामध्येच त्यांच्या लाख हा शब्द आहे. म्हणजे लाखा बंजारा हे त्या काळामध्ये भारतातच नाही तर आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठे ते उद्योगपती होते, व्यापारी होते. ते राजे महाराजे यांना गड किल्ले बांधण्यासाठी जी रसद आहे, जी साधन सामुग्री आहे, ती साधन सामुग्री ती पुरवण्याचं काम, आणि किल्ले हे बांधण्याचं खूप मोठे ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. आणि त्यांच्याकडे जवळपास 90 लाख इतकी त्यांच्याकडे बैलगाडी होती ती व्यापार करण्यासाठी. आणि 4 लाखांचे मजूर होते. 3 लाख लोक त्यांची नुसती म्हणजे सुरक्षितता करण्यासाठी, सिक्युरिटीची एवढी लोक होती. इतका मोठा त्या काळामध्ये असलेला प्रचंड धनवान श्रीमंत, म्हणजे आजच्या काळामध्ये असलेले जे मुकेश अंबानी आहे, जे अब्जाधीश आहेत, हे कुठेच लागत नाहीत, इतके गर्भ श्रीमंत लाखा बंजारा होते. आणि मग लाखा बंजारा यांनी बघा, जो हरियाणामध्ये असलेला जो लोहगड नावाचा जो किल्ला आहे, तो किल्ला सुद्धा त्यांनी बांधलेला आहे. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, ते कंत्राटदार होते की मोठमोठे कामं घ्यायचे. लोहगड जो किल्ला आहे हा जवळपास 7,000 एकर परिसरामध्ये लोहगड हा किल्ला पसरलेला आहे. आणि त्या किल्ल्यावर 150 ते 200 तळे आहेत. आणि हा किल्ला इतका भक्कम आहे की तो किल्ला, जी पंजाबची खालसा पंथ आहे, त्या खालसा पंथाची लोहगड ही राजधानी आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की इतकं मोठे व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर होते ते. आणि मग दिल्लीचा जो लाल किल्ला आहे, तो लाल किल्ला सुद्धा बांधण्याचं काम लाखा बंजारा यांनी केलेलं आहे. आणि ह्या लाल किल्ल्याची पायाभरणी तिथं त्यांनी मजूर लावले, लाल किल्ला त्यांनी बांधला. कारण त्यांचा जन्म पंजाबमध्ये, आजचं पंजाब म्हणजे त्या काळामध्ये असले ते मुझफ्फरनगरचं, पण ते रहिवासी जे होते ते दिल्लीला येऊन राहिले. आणि मग दिल्लीला आल्यानंतर दिल्लीला त्यांचा रायसना या ठिकाणी राजमहल होता.
आणि मग नेमकी घटना अशी झाली की औरंगजेब जो होता, औरंगजेबाने शिखांचे गुरु गुरु तेज बहादूर जे शिखांचे गुरु होते, त्या शिखांच्या गुरूंना शरण येण्याची त्यांनी काय केली, आक्रमण केलं, शरण या आम्हाला तुम्ही. पण गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या ह्या धमकीला त्यांनी भीक घातली नाही. मग शेवटी औरंगजेबाने गुरु तेग बहादूरला पकडलं. त्यांच्यासोबत गुरु तेग बहादूरचे दुसरे 2 भाऊ यांना पण पकडलं आणि आजचं जे दिल्ली आहे, दिल्लीच्या चांदणी चौकात घेऊन आले ते औरंगजेबाने आणि गुरु तेग बहादूरला बांधलेला आहे. आणि त्यांच्या समोर त्यांचा जो भाऊ होता, त्या गुरु तेग बहादूरांच्या भावाला औरंगजेबाने गुरु तेग बहादूरांच्या समोर त्यांनी कापसाच्या पोत्यामध्ये, कापसाच्या ढिगामध्ये त्यांनी ठेवून त्याला आग लावून त्यांना जिवंत जाळले. दुसरा जो भाऊ होता त्यांचा, तर त्याला त्यांनी एक मोठी कढई आणली, त्या कढईमध्ये तेल टाकून त्या उकळत्या तेलामध्ये औरंगजेबाने त्यांची हत्या केली, त्यांना मारून टाकलं. मग ह्याच्यासाठी केलं की गुरु तेग बहादूर हे घाबरतील, त्यांचं खच्चीकरण होईल, मग ते शरण येतील आम्हाला. परंतु शेवटी विचारलं गेलं औरंगजेबाने गुरु तेग बहादूरला की तुम्ही आम्हाला शरण या. त्यावेळेस ते शीख धर्माचे गुरु ठामपणे आणि निर्भीडपणे म्हणले की तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, परंतु मी तुम्हाला शरण येणार नाही. मग शेवटी गुरु तेग बहादूरांची मुंडकं जे आहे ते धडापासून वेगळं केलं गेलं. आणि मग ही जी बातमी आहे, ही बातमी लाखा बंजारा, लखीशाह बंजारा, लखीराय बंजारा यांना समजली. आणि लखीराय बंजारा हे गुरु तेग बहादूर यांचे भक्त होते. ते शीख पंथांना खूप मानणारे होते. आणि मग ही बातमी जसंही त्यांना समजली की आपल्या गुरूंची हत्या औरंगजेबाने केलेली आहे, आणि औरंगजेबाने अशी धमकी पसरवली होती की जे कोणी यांचं शिर जे आहे जमा करेल आणि अंत्यसंस्कार केले त्यांना सुद्धा जिवंत मारले जाईल. परंतु मग लाखा बंजारा यांनी काय केलं की आपले मोजके सैनिक घेऊन ज्या ठिकाणी गुरु तेग बहादूरांचं शिर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ती त्यांच्या औरंगजेबाच्या सैनिकावर आक्रमण केलं आणि आपल्या गुरुचं शिर जे आहे, जे मुंडकं आहे, ते घेऊन कुठं आले, रायसीना ठिकाणी आले. आणि मग रायसीना या ठिकाणी लाखा बंजारा यांचे तिथं त्यांचा राजमहल होता. मग त्या राजमहलामध्ये त्यांनी गुरु तेग बहादूर यांचं शिर ठेवलं आणि त्यांचा अंत्यसंस्कार दुसरीकडे केला तर औरंगजेबाला समजेल आणि तो औरंगजेब काय करेल, आपल्याला मारेल. म्हणून लाखासिंह यांनी स्वतःच्या घरामध्ये आपल्या गुरु तेग बहादूरांचं डोकं ठेवलं आणि तिथं त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावून दिली, स्वतःचं घर पेटवून दिलं. म्हणून याच्यासाठी की माझ्या गुरुच्या शरीरासोबत कुणी पण अपमान करू नये, त्यांच्या शरीराची हेळसांड विटंबना होऊ नये, अशा प्रकारचं लाखा बंजारा यांनी आपल्या गुरुची काय केले, अंत्यसंस्कार केला. आणि मग केल्यानंतर आजचं जे रायसीना आहे हे त्या काळामध्ये असलेल्या लाखासिंह यांनी त्यांचं ते वसतिस्थान आहे. आणि मग ज्या ठिकाणी लाखासिंह बंजारा यांनी गुरु तेग बहादूर यांचा अंत्यसंस्कार जिथे केलेला आहे, त्या दिल्लीच्या आज सुद्धा रकाबगंज नावाचा गुरुद्वारा आहे. म्हणजे शीख लोकांनी त्या ठिकाणी जिथं बलिदान झालेलं आहे गुरु तेग बहादूरांचं, तिथं आज रकाबगंज नावाची गुरुद्वारा आहे, संसदेच्या जवळच परिसरामध्ये आहे. मग हे एक आपल्याला सांगता येईल. आणि मग अशा विषय हा आहे की लाखासिंह, लखीशाह, लखीराय बंजारा हे त्या काळामध्ये असलेले खूप मोठे उद्योगपती होते, ते बिल्डर होते. आणि मग त्यांनी नंतर लाखासिंह बंजारा यांच्या वंशजांनी शीख धर्माचे जे
गुरु आहेत त्यांच्याविषयी प्रचार प्रसारासाठी खूप मोठं बलिदान त्यांनी दिलं गेलेलं आहे. आणि मग लाखाशी पंजरा यांनी लाल किल्ला, त्याच्यानंतर लोहगड किल्ला, आणि मग हे जे बांधलेले, त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्ये सागर नावाचा एक जिल्हा आहे. तर त्या सागर नावाच्या जिल्ह्यामध्ये लाखा बंजारा झील नावाची एक त्याने सरोवर निर्माण केलं आहे. तर ते सरोवर किती एकरमध्ये आहे? 1300 एकरमध्ये ते सरोवर आहे. आज देखील मध्य प्रदेशमध्ये सागर नावाचा जिल्हा आहे, तिथं लाखाशी बंजारा यांची एक पुतळा उभा आहे आणि त्याचा जो परिसर आहे तो 1300 एकरचा आहे मध्य प्रदेशामध्ये. आणि दिल्लीमध्ये लाखाशी बंजारा यांच्या वडिलाचं जमीन जी होती ती 1213 एकर इतकी मोठी त्यांची जमीन होती. आज दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला नावाचं जे क्रिकेटचं मैदान आहे, ते मैदान सुद्धा जमीन जी आहे ती लाखाशी बंजारा यांच्या हद्दीमध्ये येते. ते त्यांची मालक आहेत. आणि मग मला एक सांगायचं आहे की त्या काळामध्ये लाखा बंजारा हे खूप मोठे उद्योगपती होते. केवळ भारतातच नाही तर युरोप, इराण, इजिप्त, अफगाण ह्या बाहेरच्या देशामधून राजे महाराजे सरदार ह्यांना लागणारा जो माल आहे, आयात निर्यात, तो करण्याचं काम हे लाखा बंजारा करायचे. त्यामध्ये चुना, दगड आणि युद्धाच्या ठिकाणी युद्धामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राजे महाराजे सरदार लोक काय करायचे ते, आणि मग याचा सुद्धा ते व्यापार करायचे. आणि मग लाखा बंजारा यांचा तांडा इतका मोठा होता की ज्यावेळेस त्यांचा तांडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जात असताना जसं एखादं शहर जे आहे ते शहरच दुसरीकडे स्थलांतर होत आहे, अशा प्रकारचा त्यांचा इतकं, आणि एका वेळेला 10 टन पेक्षा जास्त शेकडो टन इतकं माल वाहतूक करण्याची त्यांची क्षमता होती. हे असे लाखा बंजारा. आणि मग आपल्याला असं वाटेल की बाबा मग याला कुठले ऐतिहासिक पुरावे आहेत की आजची जी संसद आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, जे दिल्लीमध्ये असलेलं जे फिरोजशाह कोटला मैदान आहे, मग याला काय ऐतिहासिक पुरावे आहेत का असं कोणी पण विचारू शकतं. कारण इतिहास हा इतिहास असतो, जे घडलं त्याला इतिहास असं म्हणतात. इतिहास हा कधी पण जात सापेक्ष, धर्म सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष, काळ सापेक्ष कधीच असत नाही. इतिहासाला पुरावे द्यावे लागतात. त्याच्यातला नंबर 1चा मी आपल्याला काही संदर्भ, काही पुरावे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की आजची दिल्लीमध्ये असलेली संसद, राष्ट्रपती भवन जे आहे ते मध्ययुगीन भारतामध्ये असलेले बंजारा समाजातील लाखा बंजारा यांच्या मालकीची आहे, याच्यासाठी काही मी आपल्याला पुरावे देतो. तर बघा, सर्वप्रथम जे IPS अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे लक्ष्मण गुगुलोत, जे भारतीय प्रशासन सेवेमधले खूप मोठे उच्च पदस्थ अधिकारी आहेत. त्यांनी लखीशाह बंजारा नावाचा एक चित्रपट प्रकाशित झाला. ते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस हे IPS अधिकारी यांनी एक 40 मिनिटाचं भाषण केलेलं आहे. तर त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हणलेलं आहे की आजचं जे गुरुद्वार आहे, रकाबगंज आहे, संसदेच्या पाठीमागची जी जागा आहे, राष्ट्रपती भवन आहे, जे संसद भवन आहे, आणि फिरोजशाह कोटला मैदान, हे जे क्रिकेटचं मैदान आहे, ह्या संपूर्ण जी जागा जी आहे ती जागा मध्ययुगीन भारतामध्ये असलेल्या लाखाशी बंजारा यांची ती जमीन आहे. यांचं तिथं ते वतनदार आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जयराम पवार नावाचे खूप मोठे लेखक आहेत की त्यांनी 2019 मध्ये एक लोहगड नावाचं एक पुस्तक लिहिलंय. मग त्या पुस्तकामध्ये सुद्धा ते स्पष्टपणे म्हणतात की ही जी जागा आहे, जमीन आहे, ह्या मूळ 7/12 जो आहे ह्या जागेचा तो लाखाशी बंजारा यांच्या नावाचा आहे.
त्याच्यानंतर 2018 मध्ये गगनदीप सिंग नावाचे एक खूप मोठे विचारवंत लेखक होऊन गेले. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव मी आपल्याला सांगतो, अनटोल्ड स्टोरी ऑफ लक्की बंजारा. अनटोल्ड स्टोरी ऑफ लक्की बंजारा. मग त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं की लक्की बंजारा हे दिल्लीमध्ये हे जे काही महत्वाचे ठिकाण आहेत की 1200 एकरची एवढी त्यांची दिल्लीमध्ये जागा होती. त्याच्यानंतर 15 जून 2019 ला मॅक्स महाराष्ट्र नावाचं एक इलेक्ट्रॉनिक चॅनल आहे. ते चॅनलनं त्यांच्या चॅनलवर एक अशी माहिती प्रसारित केली की त्यांनी हा जो इतिहास आहे दिल्लीचा परिसरातला मध्ययुगीन भारतामध्ये ह्या बंजारांचा, लकीशाह बंजारांचा, गुरु गोविंद सिंगाचे जे अनुयायी आहेत, भक्त आहेत, गुरु तेग बहादूर आणि औरंगजेब यांचा काय संबंध आहे आणि मूळ मालक कोण आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर रवी चव्हाण नावाचे लेखक आहेत. त्यांनी लोहगड त्याग शौर्य बलिदानाचं सुवर्णपान नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये रवी चव्हाण असं म्हणतात की मध्ययुगीन भारतामध्ये असलेले हे जे लकीशाह आहेत, हे लकीशाह हे त्या सातबाऱ्याच्या जनक आहेत. दिल्लीमध्ये असलेल्या एवढ्या शेकडो एकर जमिनीचे त्या सातबाऱ्याचे ते जनक आहेत. त्यानंतर पुढचा पुरावा मी आपल्याला देतो की हम बंजारे नावाचे मुंबईचे एक लेखक आहेत. त्यांचं नाव आहे हरिसिंग राठोड. यांनी 2023 मध्ये जानेवारी 2023 मध्ये एक पुस्तक मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा ते याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करतात की आतापर्यंत ही जी चर्चा मी आपल्याला सांगितली आहे की याच विषयावर त्यांचं एकमत आहे. चला, तुम्ही म्हणाल की बाबा हे आताच्या 19व्या शतकामधले 16व्या शतकामध्ये आणि आताचे तुम्ही पुरावे देतात की 400 वर्ष झालं बुवा. चला, मी तुम्हाला आणखी 18व्या शतकामध्ये घेऊन जातो. 18व्या शतकामध्ये सगळ्यात मोठा मी आपल्याला एक ऐतिहासिक पुरावा देतो की 18व्या शतकामध्ये एक ख्यातनाम शायर होऊन गेलेले आहेत, जे कवी होऊन गेलेले आहेत, जे मुस्लिम आहेत. त्यांचं नाव आहे नजीर अकबराबादी आणि यांनी बंजारा नामा नावाची एक शायरी लिहिलेली आहे. त्यांचं नाव आहे बंजारा नामा. आणि मग हे 18व्या शतकामध्ये असलेले जे शायर आहेत ते शायर लकीशाह बंजारा, लाखा बंजारा यांच्याविषयी काय म्हणतात हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे पुस्तक आहे गोर बंजारा लोक बळीराम शेषराव चव्हाण नावाच्या लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकाच्या एका पान नंबर 54 वर जे तुम्ही बघू शकता, पान नंबर 54 वर हे काळ्या अक्षरामध्ये जे दिलेलं आहे ते तुम्ही आपण बघू शकता. तर हे याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो की काय आहे लिहिले. उर्दू कवी नजीर अकबराबादी यांनी, तू ही लक्की बंजारा टांडा तेरा भारी है, गाफिल दिल में मत रहना तू बहुत बड़ा व्यापारी है, व्यापार तेरा सच्चा है तू खुदा का प्यारा है, हे बंजारा दुनिया तुझे याद करेगी तू सबसे न्यारा है, सिंधु सिंधू सुमेत दिल्ली, परत एकदा वाचून दाखवतो, सिंधू सुमेत दिल्ली रकाबगंज ये तो तेरा है, तू खुद को भूल गया जगत का राजपट तेरा है, तू ही लक्की बंजारा टांडा तेरा भारी है. हे मी नाही म्हणत, 18व्या शतकामध्ये असलेले मुस्लिम शायर कवी ख्यातनाम यांनी लकीशाह बंजारा यांचं जन्म 1580 चा आहे आणि त्यांचा मृत्यू हा 1695 मध्ये, जवळपास 100 वर्ष त्यांना आयुष्य लाभलेले आहे. तर तब्बल 1600 जर धरलं तर 1700-1800 म्हणजे 200 वर्षाच्या मध्ये हे शायर होऊन गेलेले आहेत, हे कवी होऊन गेले आहेत. आणि यांनी लकीशाह बंजाराविषयी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की लकीशाह बंजारा यांची ही दिल्ली जो आहे, सुमेत जे आहे, सिंधू जी आहे आणि रकाबगंज
ज्या ठिकाणी गुरु तेग बहादूरांची हत्या झाली आणि आज रकाबगंज नावाचं जे गुरुद्वार आहे हे संपूर्ण दिल्ली तुझी आहे. आणि जगत का राजपट, राजपट म्हणजे जे सिंहासन आहे दिल्ली म्हणजे तख्त, जे सिंहासन बसणारे त्या काळामध्ये राजे महाराजे होते, हे सगळं राजपट तुझं आहे असं हे म्हणतात. आणि ह्याच पुस्तकाचे लेखक बळीराम शेषराव चव्हाण यांनी रायसीना ह्या ठिकाणी जो तांडा होता तर आजची संसद भवन आहे असं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. रायसीना जो आहे तो लख्खी बंजारांचा वास्तव्य तांडा होता आणि आजची संसद ही तिथे आहे, ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. मी खाली अंडरलाईन केलेले, आपला बघितलं तर दिसू शकेल. त्याच्यानंतर पाठीमागच्या पानावर सुद्धा त्यांनी आजची संसद भवन ही लख्खी बंजारांची आहे असे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख आहे. कदाचित आपल्याला दिसत असेल तर आपण बघू शकता. म्हणजे एकूण इतिहासाला मध्ययुगीन भारतामधला पुरावा, वर्तमान काळामधल्या लेखक विचारवंत यांचा पुरावा मी आपल्याला देतो. त्याच्यानंतर दुसरे पुस्तक माझ्याकडे आहे की अनेक लोकांना वाटतं की वा काहीतरी तुम्ही वेगळंच सांगताय, तर त्याला इतिहासामधले अनेक पुरावे द्यावे लागतात. आणि गोर बंजारों का संक्षिप्त इतिहास नावाचं एक पुस्तक आहे की मोहन भिक्खू पवार नावाच्या लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे. ते आपल्या पान नंबर 35 वर त्यांनी लिहिलेलं आहे, लखीशाह बंजारा का इतिहास. आणि ह्या लखीशाह बंजारा यांचा इतिहास याच्यामध्ये ते स्पष्टपणे असं उल्लेख करतात की भारत का संसद भवन उन्हीं के जमीन पर बताया जाता है. बघा, भारतातली जी संसद भवन जी आहे ती लखीशाह बंजारा यांचीच बोलली जाते अशा प्रकारचा उल्लेख आहे. आणि आपल्याला इतिहास मांडत असताना इतिहासातली काही साधनं आपल्याकडे अपुरी आहे, त्याच्यामुळं आपल्या महामानवाचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी आपल्याला अडचणी येतात. आणि त्याच्यानंतर इंजिनियर पवार सर म्हणून गोर स्वाभिमान नावाचं एक पुस्तक एका लेखकाने लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 28 वर पवार सर काय उल्लेख करतात बघा. रकाबगंज नवी दिल्ली ऐतिहासिक गुरुद्वार पार्लमेंट हाऊस, म्हणजे आजचे रकाबगंज आहे जी पार्लमेंट हाऊस आहे, संसद भवन जे आहे, राष्ट्रपती भवन जे आहे, ही लखीशाह बंजारा यांच्या मध्ययुगीन भारतामध्ये असलेल्या त्यांच्या मालकीची आहे. सातबारा त्यांचा आहे, ही बंजारा समाजाची आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि नंतर मी आपल्याला आज वर्तमान काळामध्ये लखीशाह बंजारा यांचे वंशज हरियाणामध्ये जिवंत आहे. आणि हरियाणामध्ये असलेले बाजीगर, म्हणजे इकडं हरियाणामध्ये बंजारांना बाजीगर म्हणतात. आणि त्या संसदेमध्ये ते आवाज उठवलेला आहे त्यांनी, संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की लखीशाह बंजारा हा रायसीना ह्या तांड्या इथे ह्या संसद अगोदर रायसीना होता आणि ही संसद आहे आणि ही जागा त्यांची आहे. आणि म्हणून ह्या दिल्लीमध्ये अनेक विदेशी इंग्रज लोकांचे नावं अनेक रोडला आहेत, अनेक एरियाला आहेत, भागाला आहेत, गडाला आहेत. तर मग लखीशाह बंजारा यांचं नाव एखाद्या दिल्लीमध्ये असलेल्या रोडला, रस्त्याला द्यावं आणि भारताच्या संसदेमध्ये लखीशाह बंजारा यांचे एक प्रतिमा, एक फोटो, एक तैलचित्र अभिमानानं लावण्यात यावं असं हरियाणामधून बाजीगर समूहातून गेलेले एक लोकप्रतिनिधी संसदेमध्ये या ठिकाणी त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि याची मागणी त्यांनी केलेला आहे. मग अशा प्रकारचे आणि लखीशाह बंजारा यांच्यावर एक चित्रपट सुद्धा आलेला आहे. तर त्या चित्रपटाचे निर्माते आहेत दलबीर सिंग आणि जे मुंबईचे राहणारे आहेत, आणि सुधीर सिंग जे हरियाणाचे आहेत, आणि प्रभू राठोड हे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि KR सिंग हे USA या ठिकाणी कॅलिफोर्निया इथे ते राहतात. आणि ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन लखीशाह बंजारा नावाचा चित्रपट काढलेला आहे. त्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ही लखीशाह
यांच्या मालकीचं संसद भवन आहे, राष्ट्रपती भवन आहे, फिरोजशाह कोटला मैदान आहे. कारण शेकडो एकरची जमीन त्या काळामध्ये त्यांच्या नावावर त्यांच्या मालकीची होती. अशा प्रकारे आतापर्यंत मी आपल्याला लिखित पुस्तके मध्ययुगीन भारतामधले, त्याच्यानंतर IPS अधिकारी आणि एक आहे जयराम पवार नावाचे उपजिल्हाधिकारी आहेत. म्हणजे कलेक्टर लेवलचे अधिकारी आहेत आणि त्यांनी सुद्धा लोहगड आणि लकीशाह बंजारा यांच्यावर लिखाण केलेलं आहे, की त्यांनी सुद्धा त्या आपल्या लिखाणामध्ये त्यांनी स्पष्टपणे मांडलेला आहे, वस्तुस्थिती मांडलेली आहे, की ही जी आहे, हा जो इतिहास आहे, हा दिल्लीचा इतिहास आहे आणि हा इतिहास जगासमोर येणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिखांचे जे गुरु ग्रंथ साहिब ग्रंथ आहे, जो धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये या लकीशी बंजारा यांनी गुरु तेग बहादुरांना जे अंत्यसंस्कार केला, जी आपला खूप मोठी गुरुविषयी असलेली जी भक्ती त्यांनी दाखवलेली आहे, याचा अतिशय आदराने, सन्मानाने उल्लेख शिखाच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहे आणि अनेक पंजाबमध्ये असलेल्या पुस्तकामध्ये यांचा हा इतिहास त्या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या सर्वच आतापर्यंत मी आपल्याला जी मांडणी केली, दिल्लीतले जे 4 गाव होते, ते गाव मालचा, रायसीना, बाराखंबा आणि नरेला, ही 4 गावं जी होती, ही मुघलांनी लकीशाह बंजारा यांना इनाम म्हणून दिलेली होती. आणि मग अशा प्रकारचा हा जो आहे इतिहास, हा इतिहास आमच्या समाज बांधवांनी, आमच्या बहुजन समाजातल्या लोकांनी हे समजून घेऊन हा मागणी जी आहे, त्यांना त्यांचा इतिहास, त्यांचं त्याग, बलिदान, लकीशाह बंजारा यांचा ह्या मध्ययुगीन भारतामध्ये आपल्या उज्ज्वल असा जो इतिहास आहे, त्या जगासमोर येणं गरजेचं आहे. कारण शासन व्यवस्थेमध्ये बसलेले लोक हे ते इतिहास कधी आपल्या समोर येऊ देणार नाहीत. कारण हा स्वाभिमानाचा, त्यागाचा, बलिदानाचा जो इतिहास आहे, हा इतिहास त्यांना हा नको आहे. आणि मग त्याच्यामुळं आपण आपल्याच समाज बांधवांनी हा इतिहास मांडणं गरजेचं आहे. आणि एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय सेवालाल, जय भीम.